नमस्कार मित्रांनो, फोटो आर्ट विथ एम सतीश या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. तर लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 प्रशिक्षण या संदर्भात आजचा आपला विषय आहे क्षेत्र अधिकारी, सेक्टर ऑफिसर. क्षेत्र अधिकारी हा मतदान केंद्राध्यक्ष म्हणजे PRO आणि निवडणूक निर्णय अधिकारी म्हणजे RO यांच्यातील एक दुवा म्हणून कार्य करतो. क्षेत्र अधिकाऱ्यांना पोलीस अधिकाऱ्यांसोबत संयुक्तपणे प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षणादरम्यान त्यांना जे तपशील सांगितले जातात त्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेऊया, जेणेकरून क्षेत्र अधिकाऱ्यांना आपली कर्तव्य सुरळीतपणे पार पाडता येतील. सर्वप्रथम मतदान केंद्र निहाय किमान अद्ययावत सुविधांचा आढावा हा सेक्टर ऑफिसर यांना घ्यावा लागतो. वास्तविक मतदार संख्या ही मिळवावी लागते. त्या बूथवरची ही वास्तविक मतदार संख्या आपणास मिळवावी लागते. मागील 2 सार्वत्रिक निवडणुकांमधील आदर्श आचार संहितेच्या उल्लंघनाची जी प्रकरणे आहेत ती सुद्धा अभ्यासावी लागतात. क्षेत्र अधिकाऱ्यांच्या क्षेत्रामध्ये येणाऱ्या मतदान केंद्राची विस्तृत आराखडा आणि स्थान दर्शवणारा मार्ग नकाशा मिळवणे व जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याने जे तयार केलेले असुरक्षिततेचे मापन आहे, मापन 1, VM1, जोडपत्र 1 याची माहिती करून घेणे अत्यंत गरजेचे आहे. क्षेत्र अधिकाऱ्याच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्यामध्ये मतदान पूर्व, मतदानादरम्यान आणि मतदानाच्या नंतर विविध जबाबदाऱ्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम क्षेत्र अधिकाऱ्याची मतदान पूर्व जबाबदारी आपण समजून घेऊया. क्षेत्र अधिकाऱ्याने नकाशावर आखलेला मार्ग जाण्यायोग्य आहे किंवा नाही याची पडताळणी स्वतः करून घ्यावी. मतदान केंद्रांना भेटी देऊन आवश्यकता असल्यास किंवा भासल्यास त्या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी यांना बदल सुचवण्यासाठी कळवावे. क्षेत्र अधिकाऱ्याने त्याच्या नवीन मतदान केंद्राच्या अधिसूचनेनंतर नवीन मतदान केंद्रांना व्यापक प्रसिद्धी दिली गेली आहे याची खात्री करावी. क्षेत्र अधिकाऱ्याला मतदान केंद्राच्या प्रत्यक्ष पडताळणी अहवाल जोडपत्र 7 मध्ये सादर करावायचा आहे. क्षेत्र अधिकारी मतदान पथकाचे मोबाईल क्रमांक घेईल आणि मतदान केंद्रावर कनेक्टिव्हिटी असल्याची खात्री करतील. क्षेत्र अधिकारी यांनी मतदान केंद्रापासून 200 मीटरच्या आत कोणत्याही राजकीय पक्षाचे कार्यालय अस्तित्वात नाही हे तपासणी करतील. क्षेत्र अधिकारी हे अनधिकृत वाहने व इमारतीचा वापर, मालमत्तेचे विद्रुपीकरण, आदर्श आचारसंहितेचे कोणत्याही संभाव्य उल्लंघन यासारख्या कोणत्याही अनधिकृत मोहिमेच्या कृतीवर लक्ष ठेवून अहवाल देतील. क्षेत्र अधिकाऱ्याने मतदारांना मतदार छायाचित्र ओळखपत्राच्या व्यापक कार्यक्रमाविषयी विशिष्ट माहिती द्यावी आणि पाणलोट क्षेत्रातील मतदारांसाठी ज्या काही राबवण्यात येणाऱ्या फिरत्या इलेक्ट्रॉनिक मतदार यंत्राच्या प्रात्यक्षिक कार्यक्रमावर सनियंत्रण ठेवावे. त्यामध्ये सोपवलेल्या सर्व मतदान केंद्राचा समावेश करावा. क्षेत्र अधिकाऱ्याने मतदारांना मतदानासाठी विनामूल्य प्रवेशाची सुनिश्चित करावी. संवेदनशील समुदायामध्ये संपर्काची ठिकाणे ही स्थापित करावी. क्षेत्र अधिकाऱ्याने असुरक्षित लोकसंख्येमध्ये विश्वास निर्माण करण्याची उपाययोजना म्हणून अशी क्षेत्रे ओळखून वारंवार तिथे भेटी द्यायच्या आणि त्यांच्या खेड्यामधील असुरक्षित लोकांच्या त्या ठिकाणी भेटी घ्यायच्या. क्षेत्र अधिकारी जेव्हा क्षेत्रीय दंडाधिकारी म्हणून काम करतो तेव्हा तो मतदान केंद्रासाठी रेखाचित्र म्हणजे एक नकाशा त्या ठिकाणी निर्माण करतो. मतदान केंद्रे व निवडणुकी संबंधातील जे अधिकारी आहे
पोलीस ठाणे आहेत, असामाजिक घटक आहे, यांचे दूरध्वनी क्रमांक याची एक यादी तयार करील आणि एक क्षेत्रीय दंडाधिकाऱ्याची जी काही योजना असते ती त्या ठिकाणी ते निर्माण करतील. क्षेत्र अधिकारी जेव्हा क्षेत्रीय दंडाधिकारी म्हणून काम करतो तेव्हा तो मतदान केंद्रासाठी रेखाचित्र तयार करतो आणि मतदान केंद्रे व निवडणुकी संबंधातील जे काही अधिकारी आहे, पोलीस ठाणे आहे, असामाजिक घटक आहे, यांचे ते दूरध्वनी क्रमांकाची यादी तयार करतो आणि क्षेत्रीय दंडाधिकाऱ्याची जी एक योजना या ठिकाणी तो आखतो. क्षेत्राधिकाऱ्याने या प्रयोजनाकरिता आवश्यकता भासल्यास इंधन किंवा मोबाईल फोन इत्यादीची त्या ठिकाणी मदत त्यांना घेऊ शकता. क्षेत्राधिकाऱ्यांनी राजकीय पक्षाच्या व प्रसार माध्यमाच्या व्यक्तींशी संवाद राखण्यापासून स्वतःला रोखले पाहिजे आणि निवडणूक निर्णय अधिकारी जेव्हा निवडणूक निर्णय अधिकारी व निरीक्षक यांच्या व्यतिरिक्त कोणत्याही व्यक्तीजवळ कोणतीही माहिती त्या ठिकाणी उघड करू नये. क्षेत्र अधिकाऱ्याने कोणताही उमेदवार किंवा राजकीय पक्षाशी संबंधित असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीचा आदरातिथ्य हे स्वीकारू नये. राखीव इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र व्हीव्हीपॅट हे जे जमा करणे आहे, गोळा करणे आहे, याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊ. निवडणूक निर्णय अधिकारी राखीव इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे आणि नियंत्रण युनिटच्या अतिरिक्त ऊर्जा संचिका यासह व्हीव्हीपॅट आणि व्हीव्हीपॅट व मतदानाच्या दिवशी बदलण्याकरता अभिरूप मतदान बदल म्हणजे मॉकपॉल रिप्लेस ज्या काही पट्ट्या वगैरे आहेत आणि जे काही सील आहेत ते पुरवतील. क्षेत्र अधिकारी हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने ठरवून दिलेल्या वेळेत तो प्राप्त करण्यासाठी निर्धारित संकलन केंद्रावर पोहोचेल आणि इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे हे घेताना क्षेत्रीय अधिकारी ते तपासून घेतील. क्षेत्रीय अधिकारी यांना मतदानाच्या दिवशी जी जबाबदारी आहे ती या ठिकाणी आपण समजून घेऊया. मतदानाच्या दिवशी आरक्षित ईव्हीएम व व्हीव्हीपॅटची ने-आण करणे हे अतिशय महत्त्वाचं कार्य या ठिकाणी त्यांना करावं लागतं. क्षेत्र अधिकारी घेऊन जात असलेल्या आरक्षित ईव्हीएम व्हीव्हीपॅटवर आरक्षित असे योग्य लेबल, योग्य स्टिकर लावलेले असावे आणि प्रत्यक्ष मतदान सुरू होण्यापूर्वी अभिरूप मतदानादरम्यान बदलण्यात आलेली आणि न चाललेली जी युनिटे आहेत ते मतदान केंद्राध्यक्षाजवळ मतदान केंद्रात ठेवण्यात येऊ नये. क्षेत्रीय अधिकाऱ्याने अशी बदलण्यात आलेली युनिटे वाहन पेटीवर अभिरूप मतदानात बदल केलेली युनिट असं लिहून या ठिकाणी आपल्या ताब्यात घ्यावी. जेव्हा जेव्हा मतदान केंद्रातील युनिटे नियंत्रण युनिट ऊर्जा संच व व्हीव्हीपॅटची बदली करतील तेव्हा तेव्हा क्षेत्रीय अधिकाऱ्याने विविध नमुन्यात जोडपत्र 2 स्वाक्षरी करण्यास विसरू नये. क्षेत्र अधिकाऱ्याने जिथे मतदान केंद्रावर मतदान प्रतिनिधीच्या गैरहजेरीत किंवा एकाच मतदान प्रतिनिधीच्या उपस्थितीत अभिरूप मतदान केले जात असेल तिथे विशेषतः स्वतः लक्ष द्यावे. जेथे आंतरजालावरून प्रक्षेपणाची म्हणजे वेब कास्टिंगची व्यवस्था केलेली आहे तेथे आंतरजालावरून प्रक्षेपण व्यवस्थितरित्या घेतले आहे व कार्यरत असल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला मतदान केंद्रनिहाय अधिकाऱ्याने आपल्याला प्रमाणपत्र द्यावायचे आहे. आदेशानुसार 4 मतदार सुविधा भित्तीपत्रके पोस्टर्स ठळकपणे दिसतील अशी लावल्याची खात्री करावी आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला तसा अहवाल द्यावा. मतदान कर्मचाऱ्याला जबाबदारी सोपवली असल्यास तर त्या जे आहे त्याचा जो मोबदला आहे तो दिल्याची खात्री सुद्धा सेक्टर ऑफिसर यांनी या ठिकाणी करून घ्यावी. राखीव मतदान पथकातील मतदान कर्मचाऱ्याच्या बदली करता क्षेत्र अधिकाऱ्याकडे कोणतीही विनंती केली गेल्याचे तर तो निवडणूक निर्णय अधिकाऱ्याशी सल्लामसलत करून त्या बाबतीत निर्णय घेईल
आणि त्याला नेमून दिलेल्या मतदान केंद्राच्या संदर्भातील मतदानाच्या दिवशीची तक्रारीची तो त्या ठिकाणी अवश्यपणे दखल घेईल. मान्यताप्राप्त पक्षाच्या उमेदवाराच्या प्रतिनिधींची उपस्थिती नसलेल्या आणि जेथे प्रतिनिधींच्या अनुपस्थित किंवा केवळ एकाच उमेदवाराच्या मतदान प्रतिनिधीच्या उपस्थित अभिरूप मतदान जर का घेतले जात असेल तर अशा मतदान केंद्रांना वारंवार भेटी हा सेक्टर ऑफिसरना या ठिकाणी दिले पाहिजे. मान्यताप्राप्त क्षेत्र अधिकाऱ्याने मतदान सुरू होण्यापूर्वी अभिरूप मतदानाच्या स्थितीची निश्चिती केली पाहिजे आणि काही समस्या असल्यास सुधारात्मक कार्यवाही करून समस्या सोडवली पाहिजे. आवश्यकता असल्यास क्षेत्र अधिकाऱ्याने मतदान केंद्रात मतदान पथकाला प्रक्रियेदरम्यान सहाय्य केले पाहिजेत आणि 30 मिनिटाच्या आत अभिरूप मतदान स्थितीचा अहवाल निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दिला पाहिजे. क्षेत्रीय अधिकाऱ्याने कोणत्याही विलंबाशिवाय नेमून दिलेल्या सर्व मतदान केंद्रावर मतदानाला प्रारंभ झाल्याचा अहवाल निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे दिला पाहिजे. क्षेत्रीय अधिकाऱ्याने मतदान पद्धतीची तपासणी केली पाहिजे आणि जर एखाद्या मतदाराचा भाग म्हणजे क्षेत्र मतदाराच्या अनुपस्थितीमुळे संशयास्पद वाटल्यास सुधारात्मक उपाययोजनेसाठी त्याने निवडणूक निर्णय अधिकारी यांना कळवले पाहिजे आणि क्षेत्र अधिकाऱ्याने संवेदनशील वसाहतीत मतदार मतदानासाठी आले किंवा नाही याची पडताळणी केली पाहिजे. नसल्यास अशा गोष्टीसाठी समर्पित पथकाला पाठवण्याकरता निवडणूक निर्णय अधिकारी यांना ते कळवतील. मतदारांदरम्यान सूचना दिल्याप्रमाणे क्षेत्र अधिकाऱ्याने वेळोवेळी मतदानाच्या टक्केवारीचा अहवाल निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे द्यावा आणि मतदान समाप्तीच्या वेळी सुद्धा पुढील गोष्टी खात्रीनं झाल्या का नाही त्या बघाव्या. मतदान केंद्राध्यक्षांची दैनंदिनी योग्यरित्या भरली आहे किंवा नाही. मतदान केंद्राध्यक्षाची दैनंदिनी ही त्यांनी तपासून बघावी. EVM योग्यरित्या मोहरबंद केली का नाही हे सुद्धा तपासून बघावं. मतदान प्रतिनिधींना घेतलेल्या 17C प्रती मिळाल्यात की नाही ते सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी बघावे आणि नमुना 17A मधील मतदार नोंद योग्यरित्या भरलेली आहे किंवा नाही. त्याचप्रमाणे भारत निवडणूक आयोगाच्या नवीनतम आदेशानुसार इतर कोणत्याही अहवाल किंवा नमुना जर का भरून द्यायचा असेल तर तो सुद्धा त्यांना त्या ठिकाणी भरून द्यावा लागतो. सेक्टर ऑफिसर यांनी अधिसूचित केलेल्या वेळेला मतदान प्रत्यक्ष सुरू झाले की नाही याची सुद्धा या ठिकाणी खबरदारी घेणं आवश्यक आहे. मतदान समाप्तीविषयी सेक्टर अधिकारी यांच्यासाठी ज्या काही सूचना आहेत त्या म्हणजे काही अपरिहार्य कारणामुळे जर मतदान सुरू करण्यासाठी नियोजित वेळेपेक्षा थोडा जरी उशीर झाला असेल तरी देखील मतदान समाप्त करण्याच्या प्रयोजनार्थ निश्चित केलेल्या वेळेवरच मतदान समाप्त करावे. अशा पद्धतीने क्षेत्र अधिकारी यांच्यासाठी अनेक या ठिकाणी सूचना आहेत, अनेक जबाबदाऱ्या आहेत आणि त्या जबाबदाऱ्याचं पालन हे क्षेत्रीय अधिकाऱ्यांना या ठिकाणी करावे लागते. निवडणूक कार्यादरम्यान या ठिकाणी या ठिकाणी तत्परतेनं त्या ठिकाणी आपलं कार्य करावे लागते. अशा पद्धतीनं क्षेत्रीय अधिकारी यांच्यावर खूप मोठी जबाबदारी असते. अनेक मतदान केंद्रे त्यांच्या अधिकाराखाली असतात आणि त्यामुळे त्यांना प्रत्येक केंद्रावर मतदान सुरळीत सुरू आहे किंवा नाही आणि त्याचप्रमाणे त्याची टक्केवारी ही या ठिकाणी आपल्याला कळवावी लागते. अशा पद्धतीनं क्षेत्रीय अधिकारी यांची ही खूप मोठी जबाबदारी आहे. ती त्यांनी पाळण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे जे प्रशिक्षण आहे निवडणूक निर्णय अधिकारी वेळोवेळी त्यांचं प्रशिक्षण घेतात आणि त्या प्रशिक्षणादरम्यान त्यांना नवनवीन नियमांचं त्या ठिकाणी अवलोकन करून देतात आणि अशा पद्धतीनं क्षेत्रीय अधिकारी यांनी आपल्या अभ्यासात्मक वृत्तीने आणि त्या ठिकाणच्या परिस्थितीचा स्वतः आढावा घेऊन त्यांनी प्रत्यक्ष मतदान केंद्रांना भेटी देऊन सर्व त्या ठिकाणी आढावा घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीनं मतदानाच्या दिवशी हे आपलं कार्य बजवायचे आहे. अशा पद्धतीनं मित्रांनो क्षेत्रीय अधिकारी याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेतली आहे. लवकरच नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटणार आहोत. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.